वंदन, अभिनंदन, अभिवादन, प्रणाम, नमस्ते आणि नमस्कार. विषयांतरमध्ये मी पल्लवी बोरसे तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, श्रीमद भगवद्गीता ही भारतीय संस्कृतीतला एक महत्वाचा ग्रंथ आहे. सर्व संतांच्या मतांप्रमाणे आयुष्यातला असा कुठलाच प्रश्न नाही ज्याचं उत्तर आपल्याला गीतेत मिळणार नाही. आज तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांसाठी मी घेऊन आली आहे गीतेतलेच काही श्लोक जे आपल्या सगळ्यांनाच फार उपयोगी पडतील. आज आपल्यासोबत इथे आहेत राजेश माऊली, जे एक आत्मज्ञानी असून उत्तम वक्ते आहेत आणि गीतेवर त्यांचं अतिशय प्रभुत्व आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की गीतेत काय दिलं आहे. भगवान श्रीकृष्णांना आपल्यासारख्या अनेक अर्जुनांना काय सांगायचं होतं की जो नेहमीच आज आपण युद्धात असतो, मग ते संसाराचं युद्ध असो की करिअर मधलं युद्ध असो की भावनांचं युद्ध असो, पण आज आपण सदैव अर्जुनच बनून आहोत. तर आपल्यासाठी आज श्रीकृष्ण म्हणून बनून आलेले आहेत राजेश माऊली. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद धन्यवाद पल्लवी. सर, आपण सुरू करूया. अध्याय 2 14वा श्लोक आहे. त्याच्यात असं म्हणतायत भगवान श्रीकृष्ण, हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरत वंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. आता इथून समजतच आहे की भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की सुख दुःख म्हणजे येणारच, ते चालूच असतं. बरं, आता उन्हाळा हिवाळ्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की सुख दुःख आहे, पण तरी एक माणूस म्हणून असं सारखं वाटत असतं की सुखच चालत राहावं, सुख आनंदाच्या मागेच आपण सगळे पळतोय. तर मग या भावनेला कसं बघायचं, किंवा हे जे सत्य आहे की सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येणार, तर हे सगळ्यांना घेऊन काय सांगाल? कसं असतं पल्लवी बाळा, की ही सुख दुःख आहेत ना, ही येतच राहणार. जसं भगवंतांनी सांगितलं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, तशी ही सुख दुःख, आज आपण जे सुखी आहोत उद्या दुःख पण येईल. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा जरी आला तरी आकाश मात्र तसंच असतं. आकाशाला कधीच काही फरक पडत नाही. म्हणजे उन्हाळा आला म्हणून आकाशाला खूप काही गरम झालं आणि हिवाळा आला म्हणून आकाशाला थंडी वाजली, किंवा पावसाळा आला म्हणून आकाश भिजलं, असं काही नाही. ते स्थितप्रज्ञ असतं. लक्षात आलं? म्हणून एकच आहे, मी प्रत्येक माणसाला एकच सांगेन की भले तुम्हाला सुख दुःख जरी आली, ती सुख दुःख वाईटच नाहीयेत. जर तुम्हाला भूकच लागली नाही तर सुंदर जेवणाचा स्वाद कसा घेणार? अरे वा, बरोबर आहे. लक्षात आलं का? तसंच तुम्ही अज्ञानी आहात हे ज्ञानी माणूस भेटल्यानंतरच समजतं. म्हणून अज्ञान आणि ज्ञान असा काही फरक नसतो, दोन्ही पण ज्ञानच आहेत. तशाच पद्धतीमध्ये जो माणूस जास्त दुःखामध्ये आहे त्याला जास्त सुखाची किंमत कळते. हे कधीही लक्षात ठेवा. बरोबर आहे. आज एखादा जर बेवडा माणूस आहे, त्याला खूप दुःख आहे, खूप संकटानं तो प्रॉब्लेम येतोय, पण जर त्याला सुखाचे मूलमंत्र असे गीतेतून मिळाले तर तो जगातला गीता बोध देणारा सर्वात महान व्यक्ती म्हणजे संत बनू शकतो. म्हणून कालिदास बघा किती अज्ञानी होते, काहीच त्यांना ज्ञान नव्हतं, पण लक्षात घ्या, ज्या वेळेला त्यांना ज्ञान मिळालं त्यावेळेला महाकवी झाले की नाही? लक्षात आलं काय? एक दरोडेखोर बघा, लक्षात आलं काय, ज्याला आपण वाल्ल्या कोळी म्हणतो, एकदम त्याला काहीच माहिती नाही, एकदम निर्दयी, प्रत्येकाला असं मारायचं कापायचं आणि मस्त वगैरे राहायचं, काहीच वाटत नव्हतं. पण ज्या वेळेला नारद मुनींनी त्यांना सांगितलं, लक्षात आलं का, आणि ज्या वेळेला त्यांना ते सत्य समजलं, बघा त्यांचे सुख दुःख राहिले का सुखामध्ये परिणाम प्रत्यक्ष. लक्षात आलं काय? रामायण त्यांनी लिहून काढलं. असं काही नसतं की एकच लक्षात ठेवायचं, समुद्राची लाट ज्या वेळेला पूर्णपणे खाली होते तर लक्षात ठेवायचं दुसरी लाट भरून येते. अरे वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर सर. म्हणून सुख आणि दुःख, लक्षात आलं काय, हे येतच राहतात. भगवंतांनी सांगितल्या पद्धतीत फक्त एकच आहे, सुखात आणि दुःखात आपण स्थितप्रज्ञ राहायचं. आणि एकच आताच्या मुलांना मला सांगायची इच्छा आहे, कधी कधी असं वाटतं की माझ्याच बरोबरचा मित्र, माझ्याच कॉलेजमध्ये असणारा,
तो करोडोमध्ये खेळतोय आणि मी बघ, मी तर सर्वसाधारण नोकरी करतोय. हम्म. एक लक्षात ठेवायचं, पटकन सुख आलेलं पटकन निघून पण जातं. हम्म. लक्षात आलं काय? पण जे हळूहळू हळूहळू झाडाप्रमाणे जे वाढतं ते कायम स्वरूपी राहतं. लक्षात आलं काय? म्हणून कधी पण असं बोलतो की आपण पटापट खतं टाकली का पटापट वाढतात, पण पटापट मरतात पण ती झाडं. हो. म्हणून जे नैसर्गिक जगतात, सहज निसर्ग घडवतोय तशा पद्धतीमध्ये घडतात, ते आयुष्यभर लॉंग टर्म जगतात. म्हणून एकच लक्षात ठेवायचं, सुख-दुःख जरी आली तरी मला ही जागृत करायला आलेली आहेत. म्हणून दुःखात रडत आयुष्य वाया घालू नये. कारण का माहितीये, तुम्ही जेव्हा दुःखी होता ना, त्यावेळेला तुम्हाला पाहणारी तुमची आई असते, वडील असतात, तुमची भावंड असतात. त्यांना तुम्ही दुःखी झालेलं पाहणार नाही. त्यामुळे त्यांना का दुःखी, तुमचं दुःख आहे ते तुमच्याकडे ठेवा ना, तेवढी सहनशीलता ठेवा ना. दुसरी गोष्ट, जास्त सुख आलं म्हणून बाजूवाल्याला जळू नका. बघा मी टीव्ही आणलाय तुमच्याकडे, बघा साधा टीव्ही आहे, असं करून त्याला हे करू नका. मी चांगली 4 व्हीलर गाडी घेतली आणि तू 2 व्हीलरवरतीच आहे, असं हिनवू पण नका. कारण सुख दुःख, आज तो गरीब आहे, उद्या तो श्रीमंत होईल. लक्षात आलं काय? पूर्वीच्या काळात बघा, एक अशी होती, खूप श्रीमंत लोक होती, पण ती सर्व श्रीमंत आज गरीब झालेली दिसतात. आणि सर्व गरीब माणसं जी भांडी कुंडी का असणारे त्यांचे आई वडील होते, खूप मेहनत करणारे, आज ती बंगल्यात राहत आहेत. हे परिवर्तन केव्हा आहे? सुख दुःख समान नसतं, ते येतच जातात. हे लाटेप्रमाणे हे सतत असतं. म्हणून सुख दुःख जरी आली तरी विचलित होऊ नका. आपलं कर्म रोज चांगलं करायचंय. लक्षात आलं का? कधीच हा विचार करू नका की तो पुढे गेला मी मागे राहतो, असं काही नाही. लक्षात आलं काय? आज तुम्हाला वाटत असेल की मी चालत जातोय, उद्या मोटर गाडीने जाणार, नंतर 4 व्हीलरने जाणार, नंतर हाय स्पीड ट्रेनने जाणार, नंतर विमानातून जाणार, काय देव जाणे पुन्हा रॉकेटवरती चंद्र फिरायला पण जाणार. अरे वा. हो. जगामध्ये कोणीही सांगू शकत नाही कोणाचं जीवन कधी पालटेल. लक्षात आलं काय? जे बागेश्वर धामवाले बघतो आपण, त्यांचं जीवन बघा, आज त्यांचं जीवन बघा. लक्षात आलं काय? म्हणून एकच सांगतो, चंद्रगुप्ताचं पहिल्याच जीवन बघा आणि नंतर अशोक सम्राट झालेलं. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या विचारांवरती खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर भिकाऱ्याचे विचार करत राहिलात तर राजा जरी झाला तरी भिकारीच राहणार. आणि तुम्ही भगवद्गीता वाचून जर कृष्णमय जर तरी सुदामा जरी असला तरी राजासारखंच जगणार. म्हणून एकच आहे की तुमच्या हातात तुमचं जीवन आहे. म्हणून गीता ही सर्वात श्रेष्ठ आहे, एवढंच लक्षात ठेवा. हो सर. आणि जसं रामदासांनी मनाच्या श्लोक मध्ये म्हटलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. साक्षात संतांना घ्या किंवा कोणीही घ्या, आपल्याला जे व्यक्ती खूप असं प्रगतीपथावर दिसतात त्यांनाही सुखदुःखाची गाडी आहेच, तर आपण सामान्य लोकांनी काच म्हणून इतकं डोक्याला टेन्शन करून घ्यायचं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे सर. तुम्ही स्थितप्रज्ञ या शब्दाचा वापर केला आणि गीतेतही तो बऱ्याच ठिकाणी आढळतो, तर नक्की स्थितप्रज्ञ म्हणजे काय? खूप छान हा प्रश्न आहे. अध्यात्मामध्ये हजारो करोडो लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे की स्थितप्रज्ञ म्हणजे नेमकं काय. तर एकच लक्षात ठेवायचं, जो सदा सर्वदा एका स्थितीमध्ये राहतो. म्हणजे एक उदाहरण बघा ना, तुम्ही महाभारताचं युद्ध प्रामाणिकपणे बघण्याचा प्रयत्न करा, सर्व चलबिचल मध्ये होते. दुर्योधन हार होईल का जीत होईल, पांडवांच्या मनामध्ये पण तेच होते, पण भगवान कृष्णाकडे बघा, एकदम आनंदी आणि प्रसन्न होते. त्यांना माहिती होतं कोण जिंकणार आणि कोण हरणार. लक्षात आलं काय? कारण त्यांचा आत्मविश्वास इतका स्वतःवरती प्रबळ होता. लक्षात आलं? त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. तिथे हारजीत हा प्रकारच नव्हता. तिकडे एवढंच माहिती होतं, मी ब्रह्मांडाचा स्वामी आहे, मी जन्म मृत्यूच्या पलीकडे आहे, मी सुखदुःखाच्या पलीकडे आहे, मी हार जीतच्या पलीकडे आहे. म्हणजे जसं एक असं निवडणुकीच्या वेळेला एक स्लोगन तयार होतं, हार जीत कोणाला आहे, जो निवडणुकीला उभा आहे पण त्याच्या मनात मध्ये हार आहे तो हरलेलाच असतो, आणि ज्याच्या मनामध्ये आहे की मी जिंकणार, तो जिंकलेलाच असतो. तसं भगवान श्रीकृष्ण हे जिंकायलाच आले होते. त्याच्या मनात विचारच नव्हता की हार आणि जीत. ते सदा सर्वदा अजरामर अखंड होते. म्हणून तुम्हाला मी सांगतो, ही स्थितप्रज्ञ ही अवस्था आहे ना, ही मिळवणं ह्या जन्माचं सार्थक असावं माणसाचं. ती केव्हा निर्माण होते? ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णासारखी भगवद्गीता डोक्यात जाते. ती डोक्यातून, चिंतनातून, विचारातून जी आतमध्ये रुजते, मुरते
आणि त्याला समजायला लागतं की मी हे शरीरच नाहीये, मी मन नाही, मी विचार नाही, मी हे वातावरणात कोणी नाही, मी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचाच अंशज आहे, किंवा मी आत्मतत्व आहे, किंवा मी निसर्ग आहे. त्याच वेळेला तो स्थितप्रज्ञ होतो. आणि अशा स्थितप्रज्ञ लोकांना बाहेरच्या वातावरणात कोणी हलवू शकत नाही. आज मला सांगा, हे आकाश आपण जर बघतोय, हे सदा सर्वदा स्थितप्रज्ञ आहे. लक्षात आलं का? पृथ्वी जरी अशी नष्ट झाली, इतर ग्रह आपटून जरी नष्ट झाले, सूर्य वगैरे सर्व इतर असे एकमेकाला आपटून नष्ट झाले, तरीही आकाश स्थितप्रज्ञच राहतं. त्याच्यात कोणताही बदल होत नाही. किंवा खूप युद्ध चाललंय, खूप काहीतरी आकाशाला शिवे दिल्यामुळे आकाशाला काहीतरी असं काही नाहीये. लक्षात आलं काय? आकाश जसेच्या तसं स्थितप्रज्ञ. ही जी अवस्था आहे, ही समाधी अवस्था, समय आधी अवस्था आहे. अच्छा. हा, ही लोकांना माहिती नाही. लोक काय करतात, एक विशिष्ट मनाचा अभ्यास करतायत, लोक विचारांचा अभ्यास करतायत, लोक स्थितप्रज्ञ अवस्थेचा अभ्यास करत नाही. प्रत्येकाच्या अंतरंगात एक स्थितप्रज्ञ अवस्था आहे आणि त्याला आत्मतत्व अवस्था म्हणतात. पण लोकांनी तिथपर्यंत कधी जाऊन पाहिलंच नाही. म्हणून आजपर्यंत तुम्ही जेवढे लोक बघताय, अध्यात्मातली म्हणा, मोठी मोठी श्रीमंत लोक म्हणा, त्यांच्या मनात एकच का विचार असतो की मी जगातला सर्वात आनंदी व्यक्ती असावा. कधीच कोणाचं लक्ष देत नाही. कारण स्थितप्रज्ञ अवस्था आहे ना, त्याचे अंतर्भूत असते. म्हणून त्याला असं वाटतं की मी जगातला सर्वात आनंदी व्यक्ती असावा, मी जगातला शांतमय व्यक्ती असावा, मी अजर व्हावं, मी अखंड व्हावं, मी अमर व्हावं. हे सर्व जे शब्द काय आहेत, मी म्हातारा होऊ नये. कारण तुमच्या आतमध्ये एक स्थितप्रज्ञ अवस्था असते आत्मतत्वाची. ती तुम्हाला सांगत असते की तुम्ही असं जीवन जगलंच पाहिजे. म्हणून त्या शोधामध्ये शरीर अजर अमर होण्यासाठी झटतात. म्हणून तुम्ही औषध गोळ्या खाताय ना. बरोबर. हा, नाही तर नैसर्गिक मृत्यू पावला असतात, पण ते नकोय. लोकांना अजून जगायचंय, अजून तरुण व्हायचंय. मन पण बघा, हे भेटलं ते भेटलं अजून पाहिजे. तो स्थितप्रज्ञ होण्यासाठी ते चढाओढी आहे, सर्वश्रेष्ठ होण्यासाठी चढाओढी. म्हणून हे मन सतत धावते लोकांचं. हा, तुमची बुद्धी बघा, नवीन नवीन का शोधते सर्व गोष्टी. काय झालं या बुद्धीला तुमच्या, की अजून अजून पाहिजे, अजून पाहिजे. ती शोधतच राहणार जोपर्यंत ती स्थितप्रज्ञ होत नाही तोपर्यंत. हे तुमचे विचारचक्र हे पण तसेच धावत राहणार. आयुष्यभर अशी व्यक्ती शोधत बसणार, कोण मला ह्या गोष्टी शिकवणार का. हे सर्व असे शोधपथक आयुष्यभर तुमचे चालूच राहणार. म्हणून हे जगामध्ये सर्व लोक धावतात स्थितप्रज्ञ होण्यासाठी. पण जसे स्वामी विवेकानंद म्हणतात, सुरुवात केलेल्या हळूहळू तो पूर्णत्वापर्यंत पोहोचणार आहे. आणि ते सर्वजण त्याची वाट पाहत आहेत. माझं असं मत आहे, ज्यांच्या अंतरंगात ज्यांना ज्यांना भगवान कृष्ण मिळाले किंवा गीतेतला बोध मिळाला, तो रुजला, ते सर्व स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये जातील. खरंच खूप गोड आहे गीता. म्हणून मी असं सांगतो की आपण भारतीय खूप भाग्यवान आहोत की आपल्या ह्या मातृभूमीमध्ये, ह्या भारत भूमीमध्ये भगवान श्रीकृष्णासारखे देवता जन्माला आले, भगवान प्रभू रामचंद्रासारखे देवता जन्माला आले आणि त्यांनी एवढं महान तत्वज्ञान दिलं. खरंच किती कॉलर टाईट होत असेल. नक्कीच. हो. खूप छान आहे. म्हणून मी सर्व तरुणांना सांगेन की गीता वाचा, गीतेला जीवन बनवा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. राजासारखं जगा. हो, गीतेतलं जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, यात काही शंकाच नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात सर, की सुख दुःख हे प्रत्येकालाच येत असणार आणि स्थितप्रज्ञ व्हायची गरज आहे. आपण संतांचा जरी अभ्यास केला, त्यांचा जीवनाचा अभ्यास केला की दिसून येतं, लोकांनी कितीही नवलं, त्यांना त्रास दिला, त्यांच्यावर दगडफेक केली, चिखल मारला, तरी त्यांचं कर्म ते करत राहिले आणि त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. आणि हेच आहे की दुःखापासून घाबरून न जाता आपल्याला सतत पुढे जात जायचं आहे. तर हे रसिक हो, आपण ही श्लोकाची फक्त पहिल्याच ओळीचे विश्लेषण आतापर्यंत झालंय. पुढे याच श्लोकामध्ये अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे भरतवंशजा,